सुनबाई, सुनबाई, येतेस ना ग? ए सुनबाई, आई, सुनबाई ग. मरण माग, हो मरण माग माझ्यासाठी आणि निघून जा इथून, निघून जा या घरातून, निघून जा या गावातून आणि जाताना माझ्यासाठी फक्त मरण माग. जा जा म्हणजे अक्षय, किती वाट बघायला लावतोस रे? आय मिस यू. आय रिअली मिस यू. राम राम गुरुजी. राम 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 राम. कसं काय बाबा, सगळं ठीक आहे ना तुझं? भाईजी, वहिनी साहेबांना म्हणावं सगळं आटपून घ्या लवकर, मला परत पुढच्या अपॉइंटमेंट आहे. म्हणाले जी? काही नाही, तरी बरं हाताशी वाहन आहे म्हणून ठीक आहे. नमस्कार. या. काय गुरुजी, आज अगदी राईट टाइम. काय करणार, अहो काळाबरोबर चालावं लागतं. तरी बरं हाताशी वाहन आहे. हो ना. बरं, बहिणींची तयारी झाली आहे ना सगळी? हो तर अहो सकाळपासून तिची धावपळ चालू आहे. जानकी, गुरुजी आलेत का? आले आले. काय गुरुजी, एकदम बिझी? त्याचं काही विचारू नका यजमान. आता तुमच्या इथूनची पूजा आटोपली की बरोबर 8ला पेन्शनचा सत्यनारायण, बर 9ला कुलकर्ण्यांचा सत्यनारायण आणि बरोबर 10 वाजता ओकांकडे भरणी आहे. आणि जोगळेकरांच्या मुहूर्तालाही जायचं असेल ना? अगदी बरोबर बोलला. पण बरं का, जीव अगदी भंडावून गेलाय बघा. का? तरी बरं हाताशी वाहन आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार वहिनी, नमस्कार. बरं सगळी पूजेची तयारी झाली आहे ना? हो, बायका सुद्धा जमल्यात सगळ्या. हे बघ, पुन्हा एकदा नीट विचार कर. कसला? अगं एखादं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं तर आम्ही 10दा विचार करतो, आणि इथं तर तुम्ही 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायला निघालात, आणि तेही एकतर्फी. चला, मला नाही आवडत असली थट्टा. गुरुजी, मी चलते. तुमचं झालं की तुम्ही या. हा, बायका वाट बघतायत. बर. गुड मॉर्निंग डॅडी. नमस्ते गुरुजी. नमस्कार. मग काय म्हणतायत आजच्या आघाडीच्या सुप्रसिद्ध नर्तिका अंजली मनोरकर? काय गुरुजी, तुम्ही पण थट्टा करायला लागलात माझी? थट्टा कसली त्यात? मग आहातच तुम्ही स्टार. काय अहो, उगीच नाही तुमचे सगळे शो हाऊसफुल होत. बाकी काही म्हणा, तुझा नाच मला फार आवडतो. बघितलाय तुम्ही? हो मग. थँक्यू. बर, कालचा शो कसा काय झाला? छान झाला. किती वाजता आलीस तू रात्री? खूप उशीर झाला पण डॅडी, 2 वाजले. अगं मग उठवायचं नाही का मला? कशाला त्रास द्यायचा उगीच? मला सांग, प्रेक्षकांना शो आवडला का? आवडला? अहो, प्रेक्षक तर पडदाच पडू देत नव्हते. ढोलकी आता इतका खुश आहे, तो युरोपचा दौरा आखायचा म्हणतोय. ढोलकिया? अच्छा अच्छा, तुझ्या शोचा कॉन्ट्रॅक्टर. हो. अगं मग जा ना. जा ना काय डॅड? तुम्हाला माहितीये ना, अक्षय 4 वर्ष अमेरिकेत राहून इथे परत येतोय म्हणून. इकडे आल्यावर तर त्याला मी समोर दिसले नाही ना.
तर साहेबांचा पारा असाच चढेल. क्या बात है. असा धाक हवा बायकोला नवऱ्याचा. काय गुरुजी. लाखातला बोललात यजमान. बर मी चलतो. अंजू तूही चल माझ्या बरोबर. अगं वट सावित्रीची पूजा कशी असते ती बघ तरी. ना ना. काय गुरुजी, पूजेला सुरुवात करायची ना? हो करूया ना. पण काय अशा ताई आज अगदी मुक्याचं व्रत घेतलेलं दिसतंय. मुक्याचं व्रत? हं? अहो भटजी, काय तरी तुमचं हे बोलणं. अहो आता असली व्रत करायचं माझं वय अहो, मग काय? एखादं गाणं तरी म्हणा. खरंच म्हणा ना एखादं गाणं. तुमच्या उरणगावची गाणी किती छान असतात. अहो माझी 20 वर्षापूर्वीची खेडवळ गाणी ती या शहरातल्या बायकांना कशी आवडणार? नाही, तुम्ही म्हणाच एखादं गाणं. खरंच म्हणा म्हणा ना. ना. काय करता? छानपैकी म्हणा. हे ग काय अंजू, गाणं अर्धवट सोडून का आलीस? कंटाळा आला ग मला. येईल तर काय, तुम्हा मुलीला सगळ्या गोष्टीचा कंटाळा. पूजेचा कंटाळा म्हणे. माझी किती पंचायत झाली ठाऊक आहे तुला? सगळ्या बायकांनी 100 प्रश्न विचारून भंडावून सोडलं मला. बाकी जानकी, तू आणि तुझ्या त्या बायका रेड हं? ठेवा ते. सोललेले मटार कसले खाता? खायचे तर सोलून खा. आणि उठसूट आम्हा बायकांना नावं कसली ठेवता हो? अंजू मध्येच का गाणं सोडून आली याचं आश्चर्य वाटतंय ना तुम्हाला? साहजिक आहे. तुम्ही बायका 7 जन्माच्या आणाभाका घेत होता त्या वाहनदारी फाटक गुरुजीच्या साक्षीनं. तेव्हा तिलाही आपल्या नवऱ्याची आय मीन भावी नवऱ्याची आठवण येणं साहजिक आहे. काय बेटा? कम ऑन डॅडी. पण मम्मा, आय एम सॉरी. तेवढं बाकी चांगलं जमतं हा तुला. आय एम रिअली सॉरी. बाकी अंजू, तुझा अक्षय खरंच ग्रेट हा. मानलं त्याला. अमेरिकेत जाऊन क्रिमिनल सायकोलॉजी मध्ये डॉक्टरेट मिळवली. एवढ्या लहान वयात एवढी मोठी अचिव्हमेंट. खरंच ग्रेट हा. मग चॉईस कोणाचा आहे? ऑफकोर्स तुझा. येणार आहे कधी? उद्या. अंजू, डॅडी, अंजू, गेले कुठे सगळे? गुरखा, अंजू, एअरपोर्टलाही नाही, इथेही नाही. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. तसे तो छा गए यार. की गल करूया से? ए कान कर इकडे. हं? अक्षय रेखा काय उजळलायस रे? खरंच? अरे पण एक्सक्यूज मी. येस, वेलकम वेलकम होम डॉक्टर. थँक्यू. मी प्रधान, इन्स्पेक्टर प्रधान. हॅलो. आपला पत्रव्यवहार झालाच आहे. या. डॉक्टर, आपल्यासारख्या निष्णात सायकियाट्रिस्टनं आमच्यासाठी काम करायचं कबूल केलं याचा अभिमान वाटतो मला. ओ, इट्स माय प्लेजर. गुन्हा तपासणीच्या कामी आपली फार मदत होईल आम्हाला. शो वाय नॉट. प्लीज जॉइन अस. नो थँक्स, मी जरा घाईत आहे. आपण उद्या भेटूच. ओके ओके, सेव बाय. थँक्यू. अरे पण अंजू कुठे आहे? कोणीतरी सांगाल का मला? अंजलीला भेटायचं ना तुला. हो एक ऑफ पार्टी कोर्स. दिली पाहिजे. ओके, दिली ऍग्रीड. आता सांगा मला. अरे, just listen to me. काय चाललंय काय तुमचं? अरे ती आहे कुठे? अरे काय? श्या. ओ. हाव. अंजू, अंजू. ए, असं काय बघतोयस? तुला तुझा हा चेहरा बघायला आतुर झालो होतो ग. तुझे हे डोळे, हे ओठ. अंजू, अंजू 4 वर्ष तुझ्याशिवाय मी कशी काढल्यात माझी मलाच ठाऊक ग. खरं सांगू अक्षय, मला सुद्धा हा विरह फार असह्य व्हायचा. पण आता मात्र मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. अक्षू. माझ्यापासून एक क्षणही दूर होता का म्हणे अंजू तू. अक्षू, हं? माझं एक ऐकशील प्लीज? बोला राणी सरकार. नुसता हुकूम करा. अच्छा,
मग इथे बस बघू तू. अगं पण थांब मंजुळा थांब. नको करूस ती पूजा. अंजू 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 अगं काय झालं? अंजू अंजू असं काय करतेस? आतापर्यंत आपण घेतलेल्या वेगवेगळ्या टेस्ट आणि त्याहूनही तिचं बोलणं जर तपासून पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट आहे की अंजूच्या आजच्या आयुष्याशी या घटनांचा काही एक संबंध नाहीये. आतापर्यंत बऱ्याच केसेस हाताखालून गेल्या, पण हे काहीतरी विलक्षण आहे, माणसाच्या बुद्धीपलीकडचं आहे. सर सर तुम्ही बोलताय हे? सर परदेशात सुद्धा तुमच्या तर्कशुद्ध विचारांबद्दल मोठ्या अभिमानानं बोलायचो आम्ही, आणि तुम्हीच जर असं बोललात तर मग. येस माय बॉय, आपण जे काही प्रेडिक्ट करू शकतो ते या जगात असलेलं माणसाच्या जन्माआधीची वाट आणि मरणानंतरचा प्रवास याविषयी कोण आणि कधी सांगणार? म्हणजे सर अंजूचं दुखणं कधीच? छे छे, अरे मी तसं कुठं म्हटलंय, पण अंजूच्या मनामध्ये काही घटना, काही प्रसंग, काही व्यक्ती या खोलवर जाऊन बसलेल्या आहेत. तसं काही निश्चित सांगता येणार नाही, पण या घटनांचं एक डबकं तिच्या मनाच्या तळाशी खोलवर साचून बसलंय. हे डबकं आपण फोडलं पाहिजे, पाणी वाहतं केलं पाहिजे. पण सर हे जमणार कसं? वेल, मेडिटेशन, औषधं, शॉक ट्रीटमेंट, कोणताही पर्याय बाकी ठेवायचा नाही आपण. सर पण हे जमलं नाही तर? अशा तऱ्हेच्या आजाराच्या पुढच्या पायऱ्या तू जाणतोसच. हे काय झालं हो सर? हे काय झालं माझ्या अंजूला? अरे अक्षय, तूच जर असा ढासळलास तर अंजूला कोणाचा आधार शोधायचा? Oh God. आणि एक लक्षात ठेव, तू एक डॉक्टर आहेस आणि डॉक्टरने कधीही आशा सोडायची नसते. बी ब्रेव माय सन, बी ब्रेव. I know that. I'm sorry, sir. Extremely sorry. मे कम इन सर? हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राच्या लाडक्या नृत्यांगने तुझं स्वागत असो. प्लीज चेष्टा करू नका तुम्ही. अक्षय, बघितलंस अंजूच्या नुसत्या येण्यानं देखील माझ्या बोलण्यामध्ये कशी झकास नाही आली बघ. काय सर इथे टेन्शन्सनी माझा जीव चाललाय. मी तुम्हाला चेष्टा सुचतेय. सर सांगा ना प्लीज मला काय झालंय ते. ओके ओके बाबा, पण जरा बसशील की नाही? बस. अंजू, तुम्ही कलाकार लोक स्वतःचं यंत्र करून टाकता. सारखे तेच ते कार्यक्रम, दौरे, ते काय नाही. आता सगळे एकदम कॅन्सल. 2 महिने झकासपैकी विश्रांती घ्यायची. आपण सर ते कसं शक्य आहे? त्या एजंटनी तर माझा युरोपचा दौरा आखलाय. नो नो नो, नथिंग डुईंग. बाकी सगळं मी अक्षयला समजावून सांगितलंय. ही विल टेक केअर ऑफ इट. डोंट वरी. ओके सर. ओके चालतो सर. थँक्यू. अरे हो, आम्हाला लग्नाला बोलवायला विसरू नका. अक्षय तर चल लवकर इथून, नाही तर सरांना अजून एखादी फिरकी सुचायची. हो, चला. ओके सर थँक्स. अच्छा. See you, sir. Bye. Bye.